शिवसेना कोणाची निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। संघटनात्मक बहुमताऐवजी निवडणुकीतील लोकप्रतिनिधी संख्या आयोगानं ग्राह्य धरलेली होती। लोकसभा निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे जास्त खासदार आणि मतसंख्या सुद्धा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेत 16.72% मत आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेला 12.95% इतकी मत आहेत। निवडणुकीतील आकडेवारीवर आता उद्धव ठाकरे निवडणूक आयोगात अपील करणार का, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे। तर खरी शिवसेना नेमकी कोणाची, ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। ठाकरेंचे खासदार 9 आहेत, तर शिंदेचे खासदार सध्या 7 आहेत। ठाकरेंच्या मतांची टक्केवारी ही 16.72% आहे, तर शिंदेच्या मतांची टक्केवारी ही 12.95% आहे। तर यावरती खासदार प्रियंका चतुर्वेदींनी काय दावा केलाय आणि त्याला शिरसाटांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते सुद्धा पाहूया। 3 मेंबर्स ऑफ पार्लियामेंट में राज्यसभा में उनके पास 1 है, तो और जो वोट पोलिंग हुई है हमारा 16% से ज्यादा है, उनका 12% से है। तो अगर आप वोट पोलिंग देख लीजिए, आप हमारे सीट देख लीजिए, इससे स्पष्ट हो गया है कि लेजिस्लेटिव स्ट्रेंथ भी अब सही शिवसेना के पास है, जिनके साथ सही मायने में गद्दारी हुई। आज जनता ने उनको प्रतिसाद देकर जनता के साथ विश्वास दिखाकर उद्धव जी को गुजर रहे हैं। तो इलेक्शन कमीशन ने जो गलत किया है, क्योंकि अभी सुप्रीम कोर्ट के दायरे में, मैं उम्मीद करती हूँ सुप्रीम कोर्ट में जाकर जो सुधार करेगी और सही मायने में जो शिवसेना जिसके पास होनी चाहिए वो वापस उनको दिया जाएगा। असं नसतं, या अशा टक्केवारीवर किंवा अशा गणितावर राजकारण मांडलं जात नाही। ठाकरेंनी लढवलेल्या जागा किती आहेत, तर 22 आहेत। शिवसेनेने लढवलेल्या जागा किती, तर 15 आहेत। कसं तर कम्पेअर कसं करणार, त्या कम्पेअरच्या हिशोबाने आमचा जो रेट आहे तो आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो 46% आहे। म्हणून आमच्या जागा ह्या मुद्दा त्या बाणाने आमच्या जास्त जागा आलेल्या आहेत। भाजपपेक्षा तुमचा स्ट्राईक रेट चांगला असं म्हणायचं का? आमचा स्ट्राईक आमच्या दृष्टिकोनातून सर्वात चांगला आहे।